नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण गुढीपाडवा स्पेशल साखरेची माळ कशी बनवायची हे पाहणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी एक कापी पात्र घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। इथं तुम्ही तूप किंवा तेल दोघींपैकी कसलाही वापर करू शकतात। तर ह्या तेलाला मी सगळीकडे व्यवस्थित पसरून घेणार आहे। आता यामध्ये आपल्याला दोरा टाकून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्या यांच्यामध्ये दोरा पसरून घ्यायचा आहे। साखरेचा पाक बनवण्याआधीच आपल्याला ही सगळी प्रोसेस करून ठेवायची आहे, म्हणजे नंतरून धावपळ होणार नाही। तर मी इथे गॅसवर एक पातेली ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर घालून घ्यायची आहे। 1 वाटी साखरेसाठी आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे। तर इथे अर्धी वाटी आपण पाणी घालून घेणार आहोत। आता गॅस आपण चालू करून घेऊ आणि याला सतत आपल्याला हलवत राहायचं आहे जोपर्यंत साखर ही वितळत नाही। तर इथे तुम्ही पाहू शकता साखर आपली पूर्णपणे वितळलेली आहे। आता आपण यामध्ये 1 चमचा दूध घालून घेणार आहोत, जेणेकरून साखरेमध्ये जो मळ असेल तो मळ सगळा निघेल। साखरेत काळसरपणा असतो किंवा घाण असते, ती घाण सगळी याने निघून जाते। तर तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने फेस इथं आलेला आहे। हा फेस काळा आहे, यामध्ये सगळी घाण आहे। तर आपल्याला हा सगळा फेस काढून घ्यायचा आहे। असं केल्यामुळे आपली साखरेची माळ ही पांढरी शुभ्र येते। तर इथे तुम्ही पाहू शकता आपला पाक हा छान असं पांढरं शुभ्र झालेला आहे। यामधला सगळा मळ हा निघालेला आहे। तर पाहू शकता पाक हा पूर्ण आपला साफ झालेला आहे। आता आपण याला चेक करून घेऊ। तर मी इथे एक छोटी डिश घेतलेली आहे आणि त्या डिशमध्ये आपल्याला 1 थेंब साखरेचा पाक टाकून बघायचा आहे। आता मी त्याला पसरून पाहते। तर पाहू शकता साखरेचा पाक आपला पसरत आहे, तर अजून आपला पाक तयार झालेला नाही। आता आपण परत एकदा चेक करून घेणार आहोत। तर इथे पाहू शकता मी 1 थेंब टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यावर थोडीशी फुंकर आपल्याला मारायची आहे। आता आपण त्याला हलवून पाहणार आहोत। तर आपला साखरेचा पाक इथं तयार झालेला आहे, कारण थेंब हा आपला पसरत नाही। तर तुम्ही ते पाहू शकता तो थेंब अजिबात पसरत नाहीये। तर आपला पाक हा तयार झालेला आहे। आता या पाकामध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली साखरेची माळ ही छान अशी मऊसूत येईल। कारण मार्केटमध्ये बराचदा सोडा घातला जातो, आपण सोडा वगैरे कसलाही वापर करत नाही, त्यामुळे इथे तुपाचा वापर आपण केलेला आहे। आता हे मिश्रण आपण मोल्डमध्ये टाकून घेणार आहोत। तर आता सगळ्यांमध्ये आपल्याला 1-1 चमचा हा पाक टाकून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मी हा सगळा पाक यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता याला आपल्याला रूम टेम्परेचरवर गार होऊ द्यायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता छान अशी आपली साखरेची माळ ही सेट झालेली आहे। आता आपण तिला काढू। अशा पद्धतीने आपल्याला एका साईडने तिला दाबून लूज करून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता आपली छान अशी साखरेची माळ तयार झालेली आहे। खूप सोप्या पद्धतीने आपण ही साखरेची माळ बनवलेली आहे आणि खूप कमी साहित्यातून ही माळ बनवलेली आहे। तुम्ही एकदा घरी नक्की बनवून पहा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, म्हणजे व्हिडिओज अपलोड केल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। थँक्यू।